नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कोणत्याही भाजीसाठी मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। यापासून आपण अनेक भाज्या बनवू शकतो। मी या पद्धतीने बनवून ठेवत असते आणि 8 दिवस छान टिकतोही हा। या पद्धतीने बनवलं तर भाजी झटपट तयार होते। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात 1 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तर ही आता मी मोठी विलायची टाकलेली आहे। तेल गरम झाल्यावर टाकायचं। 1 स्टार फूल घेतलेला आहे आणि हा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे खडे मसाले यातनं तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे। आपल्याला इथे मी जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच आणि 2 चम्मच धने घेतलेले आहे। हेही यात परतवून घ्यायचे आहे। या पद्धतीने मसाला बनवून ठेवाल ना तर भाजी खूप छान तयार होते आणि झटपट तयार होते। आता मी 1 कांदा न असा मोठा होता तो चिरून घेतलेला आहे आणि त्याचे काप करून घेतलेला आहे। कांदा प्रथम टाकायचा, यातनं परतवून घ्यायचा आहे। कांद्याला थोडा म्हणजे भाजला गेला पाहिजे तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर अशा पद्धतीने मसाला बनवाल ना तर आपले म्हणजे स्वयंपाक लवकर झटपट तयार होतो। आता मी ना शेंगदाणे घेतलेले आहे, अर्ध वाटीपेक्षा कमीच आहे। तर आणि हिरव्या मिरच्या, आलं घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 5-6 आणि 5-6 हिरव्या मिरच्या आहे। या आपण यात टाकून घ्यायच्या आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याचा ना कलर छान येईपर्यंत भाजायचा आहे। या पद्धतीने थोडं म्हणजे वेळ लागतो आणि मंद हीटवरच भाजायचं। बघा आता ह्या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे मी। असं थोडं भाजत आलं की त्यानंतर आपल्याला यातनं मगजबीज टाकायचे आहे। मी 2 चम्मच मगजबीज घेतलेला आहे, खोबरा कीस घेतलेला आहे 2 चम्मच आणि खसखस घेतलेली आहे 1 चम्मच। आता यातनं या मसाल्यामध्ये हे सगळे पदार्थ छान भाजून घ्यायचे आहे। हे शेवटीच टाकायचे म्हणजे काय होतं, मसाला जळत नाही। गॅस बंद करून द्यायची। आता पहा मसाला तयार झालेला आहे आपला। तर तो थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच वाटायचा आहे। थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हा छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचा आहे। बघा मी वाटून घेतलेला आहे या पद्धतीने आणि हा रोज आपल्याला भाजीला वापरू शकतो। बघा मी अशा पद्धतीने तयार करून ठेवत असते। तयार करून ठेवलेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।